राधे राधे सगळ्यांना, राधे राधे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी जरा दुसऱ्या जागेवर बसले हो. वरला म्हणलं टी व्ही बंद केली, करतं नाही केली त्यांनी. रामकृष्ण हरी. मी बघा एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. बघा, एक असतं रवींद्र नावाचा मुलगा, त्याची बायको असते. बिचारे लय गरीब असतात. लिकरू बाळ नसते या. दोघंच असतात. तर कुणाला दान करायचं म्हणलं तर ह्यांच्याकडं काहीच नसतंय. तरी पण हे दान करायचा प्रयत्न करतात. कोण? सावित्रीबाईचा मालक. तर ते सावित्री म्हणती, तुम्हाला तर दान करायचंय, आपल्याकडं तर काय पैसे नाहीत, मग काय करायला पाहिजे? ते म्हणला, मला तर दान करायचंय. अहो, आपल्यालाच नाही खायला, कसलं दान करताय तुम्ही? म्हणला, मला काही सांगू नकोस. आपल्याला खायला असू दे किंवा नसू दे, मला काही सांगू नकोस. मला दान करायचंय. कुठल्या तरी मंदिरमध्ये बाहेर बसतात ना गोरगरीब, त्यांच्यासाठी काहीतरी द्यायचंय मला. तर असं म्हणलं ते. तर बायको म्हणती, मी देऊच देणार नाही. तर मग म्हणतं, आता ही बायको तर काय मला देऊ द्याय नाही, माझी मालकीन तर आता देऊ द्याय नाही, आता काय करू आणि काय नाही. देवापुढं बसला, विठ्ठलापुढं बसला. म्हणला, देवा, मला तर दान करायचंय, आता मी कसं करू? हाय थोडंसं घरात तांदूळ आहे, थोडीशी बाजरी आहे. मी ह्याच्यातली आता एवढी आहे ना, तर मी त्याच्यातली एवढी बाजरी आणि एवढं धान्य काहीतरी गहू किंवा ज्वारी, पण मी देऊ कसं आता? तेवढ्यामध्ये दुसऱ्या गावामध्ये एक संत आला, मोठा संत आला. तर मग म्हणतो, आता ह्या गावामध्ये तर संत आलाय. मग तिथं ठेवलं होतं कार्यक्रम, विठ्ठलाची कथा ठेवली होती. म्हणले, आता इथं तर विठ्ठलाची कथा आहे, इथं तर जेवण ठेवणार आहे, तर मग ह्याच्यामध्ये आपण काहीतरी मुठमुठ तरी धान्य टाकावा. म्हणून गेला ते घरामध्ये, त्याला कळल्या गेला घरामध्ये आणि म्हणला नाही, काय नाही म्हणला. ते गपचिपमध्ये एवढंला काढून घेतलं, एवढ्या थैलीमध्ये, आणि चालला. तर त्याची बायको आली तिकडून. काय घेऊन चाललात तुम्ही? ते म्हणतो, काय नाही ग, बघू द्या म्हणली ती थैली. अगं काय नाही ग असं करायला. ते नाही म्हणते, मला थैली बघू द्या म्हणते. बघितली थैली, एवढं धान्य आहे त्याच्यात. म्हणतो, धान्य मला दान करायचं. तर म्हणली, नाही, इथं आम्हाला खायला नाही, आपल्या दोघाला खायला नाही, आणि तुम्हाला दान करायचं सुचलंय का? मला सांगायचं नाही काय? ठेवा तिथं. तिने हातातलं हिसकाडून ठेवलं तिकडं. म्हणली, काय हे माणूस येडा आहे, स्वतःला खायला नाही आणि दान करायला चाललाय. ते आपल्या बिचारा रडत झोपला. झोपल्याच्या नंतर त्याला 9-10 वाजायला जाग आली. बायको झोपली. 9-10 वाजायला जाग आल्याच्या नंतर हळूच उठला आणि जेवढं काढून ठेवलं होतं ना तेवढं घेतलं आणि लाग पळायला.
पळत 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 ठेसा लागत अंधारामध्ये गेला. तिथं जाऊन म्हणतो, आता तुम्ही जेवण बनवायलात ना प्रसादी, माझं पण हे दान त्याच्यात टाका. तर लोक लागली हसायला, काय ह्याने दान आणले, हे काय दान असतंय मुठमुठ. असू द्या म्हणला, 4 घास तरी जाईल संतांच्या पोटामध्ये, गोरगरिबाच्या पोटामध्ये. कसला विचार आहे रे म्हणला तुझा विचार असा आहे का? अरे दान करायचं, एवढं मोठं दान कर म्हणला. एवढं आहे माझ्याच्याने, हे द्यायला. तेवढ्यात साधू संत आला. काय चाललं ते म्हणतं, बघा ह्यानी गरीब माणूस आहे आणि हुडसं दान आणले. हुडसं दान असतं का? तर म्हणतो, त्याच्या घरात नाही आहे. आता साधूला सगळंच कळते. त्याच्या घरात नाही आहे काय खायला, तरी त्याने बायको झोपल्याच्या नंतर घेऊन आलाय. त्याचा प्रसाद बनवा. जसं तुम्ही दुसऱ्यांचा दानचा पैसा प्रसाद बनवायलात ना, तसं ह्याच्या बी दान त्या प्रसादमध्ये टाका. बघा मग त्यांना काय, आता ते कारागीर होते, त्याने टाकला. कितीतरी लोकांच्या पोटामध्ये गेला. मग झालं कीर्तन भजन संपलं. आला घरी आल्याच्या नंतर झोपला, शांत झोपला. त्याला शांत झोप लागली. परी बायकोनं नेलं म्हणून शिने खायचं घरचं. त्यांनी काही होतं थोडंसं, ते पण नाही बनवलं. पाणी पिऊन नवरा बायको उपाशी झोपले. तर त्याच्या स्वप्नामध्ये असं आलं ना की तुमच्या दोघांचा दुसरा जन्म होणार, आणि दुसऱ्या जन्मामध्ये ती होईन तुझी दासी, तुझी नोकरीन, आणि तू होचीन राजा. म्हणतो, नका हो, तसा नका करू. मी राजा होणार आहे ना, तिला पण राणी करा माझं. तर म्हणला नाही. ती साधू म्हणला, तसं होणार नाही. स्वप्नामध्ये नाही म्हणला. मग ते म्हणला, मला पण नका राजा बनवू. जसं आम्ही आहेत ना, तसंच पुढच्या जन्मामध्ये बी आम्हाला असं ठेवा. आम्ही दोघं नवरा बायको आहेत ना, असेच पुढच्या जन्मामध्ये बी आम्ही दोघं नवरा बायको असू द्या. म्हणला नाही, ती अजून गरीब घराण्यात जाणार आणि तुझ्या इथं नोकरीन बनणार. तर त्याला लई वाईट वाटायला लागलं. पण ते सांगणार कसा बायकोला उठून. तरी मी म्हणतो, जाऊ दे बाबा, स्वप्न असणार आहे. बायकोला काही नाही सांगितलं. बायकोला सांगितलं तर बायकोनीच ती चणचणच नाचन, म्हणून त्यांनी काही नाही सांगितलं. झाला त्यांचा वापस जन्म. 4 वर्ष 10 वर्ष 12 वर्षाच्या नंतर त्यांचा दुसरा जन्म झाला. मग दुसऱ्या जन्मामध्ये ते मोठा राजा झाला, आणि ही त्याची बायको होती ना, त्याची नोकरीण बनली, तिथं दासी बनली. बघा कसं असते, दान पुण्य केलेलं. आणि मग ते आमने सामने आले ना दोघं, तर तिला लई असं वेगळंच काहीतरी वाटायचं. तिला आनंद वाटायचा त्या राजाला बघून. तर आणि त्या राजाला तिला बघून त्याचं मन असं करपायचं. त्याला वाटायचं, त्याला कळलं की हीच माझी बायको ही पहिल्या जन्माची. तरी कुणाला सांगणार, कोण त्याच्यावर विश्वास करणार, त्याचं बी लग्न झालेलं, हिचं बी दुसरं लग्न झालेलं दुसऱ्याबरोबर. कोण मानणार? म्हणलं तरी नाव बदनाम होईल, म्हणून ते काही म्हणला नाही. परी तिथून पुढं ती काम करायची ना त्याच्या घरामध्ये, तर जाताना तिला एवढं मोठं द्यायचा, आणि ती बाई ह्याला एवढा आशीर्वाद द्यायची ना. आणि त्याच्या घरी, त्याच्या राजवाड्यात आली ना, ती लई त्याची सेवा करायची. त्याच्यापाशी गेली ना जवळ, तर तिला लई वेगळा आनंद वाटायचा. म्हणायची, राजापाशी गेलं तर मला जसं काय माझं घरचं कोणी आहे मला असं जाणवत आहे. असं असतं बघा. आणि त्याला पण वाटायचं, त्याला तर माहितीच पडलं ना हीच माझी बायको आहे. पण ही नाही इलाज, काय करणार, कुणाला सांगणार, कुणाला बोलणार, नावाची बदनामी. कधीच काय बोलले नाही, असंच मनामध्ये.
मग असं करून करून तिला झाले होते 2-3 लेकरं. तर मग हे राजा तिला वाटण ते द्यायचा. कपडा दे, लथा दे, खायचं दे, प्यायचं दे, काही पण द्यायचा. म्हणजे तिची मनची इच्छा पुरी करायचा. बघा, दुसऱ्या जन्मामध्ये जाऊन तिच्या मनची इच्छा त्यांनी पूर्ण केली. बघा कसं असते, बघितलं का तुम्ही? इथल्या इथं बघितलं का? असं असते. चांगलं कर्म केलेलं आणि वाईट कर्म केलेलं सगळं हे बघा आपल्यालाच फेडायचं आहे. पाप करा अगर पुण्य करा, सगळं स्वतःलाच फेडायचं आहे. पुण्य करतान स्वतः राज भोगतान, पाप करतान स्वतः पाप फेडतान. म्हणून हे बघा, काय बी असू द्या, बाहेरचा असू द्या, घरचा असू द्या, बायको असू द्या, नवरा असू द्या, लेकरं असू द्या, घरचं कोणी बी असू द्या, कुणावर अत्याचार करायचा नाही. बघा, कुणावर अत्याचार करायचा नाही. सगळं देव आपला हिसाब ठेवतंय. एक ना एक देव आपला हिसाब ठेवतंय. जरी तुम्हाला वाटत असलं, तुम्हाला वाटत असन की काय खरं आहे, खरं असतंय बरं का. म्हणून मुलांनो, कुणी बी गोरगरीब समोर आला तर त्याची इज्जत करायची, त्याच्या पोटाला रोटी द्यायची, तांब्या भरून पाणी द्यायचं, त्याचं मन ओळखायचं, त्याचं मनाला काय पाहिजे काय नाही ते ओळखायचं. मग आपण जर ओळखलं ना, आपण म्हणायचं कोणीतरी आपल्या पहिल्या जन्माचं आसन हे, तेव्हा आपण त्याला मदत केली. आणि जरी कोणी बी असू द्या, बाहेरचं बी असू द्या, तरी त्याला मदत करा. भुकेल्याची भूक ओळखा, ताण्याल्याची ताण ओळखा. नक्कीच हे कर्म करा. अहो, गरिबी आणि श्रीमंत काही सांगून येत नसती. या किती बी श्रीमंत असू द्या, ते घमंडी असला तर नक्कीच गरीब होतो. आणि किती बी गरीब असू द्या आणि ते दयाळू असला तर नक्कीच ते श्रीमंत होतं, नक्कीच श्रीमंत होतं. मी तुम्हाला विश्वास देऊन सांगते, का तर आम्ही बघितलंय हे अनुभव आम्ही बघितलेत. म्हणून मी तुम्हाला सांगते. हे बघा, जरी काय तुम्ही पहिलं काही कमी जास्त तुमच्या हाताने घडलं असलं, तरी तुम्ही आत्ता इथून पुढं माझा इडव बघून तरी सावध व्हा आणि चांगलं कर्म करा. माझी माता बहिणींनो, हीच विनंती आहे, माझी हीच विनंती आहे. जेवढं बी करताना तेवढं तुम्ही सुख भोगताना, असं नाही तुम्ही दुःखात पडणार. जेवढं बी करताना तेवढं तुमच्या नशिबी सुख भेटन. बघा, कुणी बी असू द्या, घरचे असू द्या, बाहेरचे असू द्या, जवळ असू द्या, लांब असू द्या, कुणीही असू द्या. हे बघा, सुख दुःख आपल्याला कधीच सांगून येत नाही. कुणी दुःखी असलं, त्याला लाचार असला, त्याच्या घरात कुणी बिमार असलं, त्याच्यावर कर्ज पाणी झालेलं असलं, त्याला तुम्ही नक्कीच ओळखा की हे टाईम, दुःखाचा टाईम सगळ्यावर येत असते. एवढा राजा असतो, त्याला काय दुःख कमी आहे का दुःख? तुम्ही सांगा. भरपूर त्या राजाला दुःख असतं. अहो, रात्रीची झोप येत नाही त्याला. एवढा राजा, का तर तेवढं राज्य सांभाळायचे त्याला, त्या राजाला राज्य सांभाळायचे. एक राजाच्या दरबारमध्ये श्रीमंत असतात, श्रीमंत नसतात, कोणी गरीब असतात, बिगर पैशावाले पण असतात, तरी बी त्या राज दरबारमध्ये जावंच लागते. का तर त्या राज दरबारमध्ये न्याय निवडत असतात. कोणी भांडणं घेऊन येत आहे, तर कोणची कथा सांगायला येतं, तर कुणाचा घराचा प्रॉब्लेम घेऊन येत आहे,
कोणच्या नवरा बायकोचं असलं भांडण ते मिटवायला येतात. म्हणजे काही 12 प्रकार, 12 भानगडी ते घेऊन येतात तिथं. मग त्याच्या काय डोक्याला ताप कमी आहे का? तुम्ही सांगा बरं. त्याच्या डोक्याला काही ताप कमी आहे का? त्याला राजा हाकायचा ती चिंता, कुठं कुठं जमीन जायदाद आहे ती चिंता, सगळ्या दुनियाची चिंता, पैसा कुठं ठेवा, धनदौलत कुठं ठेवा ती चिंता, चोराची भीती, ते सगळ्याच्या नजरावर असतं. कोण चांगलं म्हणतंय, कोण वाईट म्हणतंय, कोणाचा दुश्मन पण असतं, कोणाचा देवता पण असतो. असं आहे बघा राजाचं आणि पैसेवाल्याचं आणि श्रीमंत लोकांचं काम. म्हणून जे आपण जे आहेत ना, हे आपण भरपूर सुखी आहेत. बघा सुख दुःख तर कोणाच्याच बापाला सुटलेलं नाही. मोठ्याला बी येते आणि छोट्याला बी येते आणि श्रीमंताला बी येते, सगळ्यालाच येते दुःख आणि सुख पण. म्हणून ह्या हाताने जेवढं आपल्याच्याने चांगलं कर्म होईल तेवढं करायचं. वाईट कर्म नको रे बाबा, लई फेडावं लागतंय. पाय दुखायला हो माझा. वाईट कर्म लई फेडावं लागतंय. अहो खाली तर खाली फेडायचं आणि वरी पण फेडायचं. त्यापेक्षा वाईट कर्म कुणासाठी करायचंय? लेकरा बाळासाठी, आपल्या अवलादीसाठी, कशाला? आपल्याच्याने जेवढं घडतंय ना तेवढं पुण्य करायचं. अहो आपण तुम्ही हे मी, आपण लेकरा बाळासाठी काय एक करत नाही आपण लेकरा बाळासाठी. ऊन म्हणत नाही, ताण म्हणत नाही, कामं करत राहतो की बाबा आपल्या लेकरा बाळांना पुढं चालून त्रास नाही हवा. लेकरासाठी घर पाहिजे, लेकरासाठी दार पाहिजे, लेकरासाठी सगळं पाहिजे. लेकरं आपले मोठे झाले तर लग्न येऊ झालं तर त्यांच्यासाठी पाहिजे, नातरुंडासाठी पाहिजे. अहो मोठे होतात, लग्न होतात, अहो ते विचारत नाहीत हो. लेकरं आपले विचारत नाहीत. लेकरं विचारत नाही आई खाल्लं का म्हणत नाही, पिल्लं का म्हणत नाही, कशी आहे म्हणत नाही. ते लेकरं, त्या लेकरासाठी मरून जगतो आपण, मरून जगतो. कसं करून त्यांना लहानाचं मोठं करतो. काय एक करत नाही आपण. लेकरू पोटात आहे तवर आपण त्याचं रक्षण करतो. 9 महिने 9 दिवस करतो, जन्म देतो, लहानाचं मोठं करतो, नेत्राचा दिवा करतो, हाताचा पाळणा करतो. काय एक करत नाही आपण त्या लेकरासाठी, काय एक करत नाही. आणि मोठं होऊन तुम्हाला आता पण सांगितलं ना, मोठं होऊन लग्न झाले ते आईला म्हणत नाहीस तू खाल्लंस का, पिल्लंस का, उपाशी झोपलीस. असं असतं. म्हणून नाही का बघा, पाय दुखायला म्हणून पाय लांबविला हो, पाय दुखायला म्हणून पाय लांबविला. मानात पण दुखायलेले, काय करावा. अशी गत असते हो आपली. म्हणून नाही का मुलींनो, मानातले दुखायले. म्हणून हे बघा, जेवढं आपल्याच्याने दान पुण्य होईल तेवढं पुण्य करा, दान करा, कुणाला दुखवू नका. हेच आपल्या कामी येणार आहे. आपल्या कामी धन येणार नाही, दौलत येणार नाही, सोनं येणार नाही, काय नाही येणार. म्हणून माझं म्हणणं आहे, दान पुण्य करा, चांगल्या मार्गाला लागा. वाईट मार्ग कुणासाठी धरायचा आहे? लेकरांसाठी नका हो, नका. जसं चालतंय तसं मेहनतीमधून चालवा. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना, मुलांना मुलींनो. माझं बोललेलं एक बात माझी खरी आहे मुलींनो. कुणी जर व्हिडिओ बघितला माझा तर पूर्ण ऐकायचा.
आणि शेअर सपोर्ट करायचा आणि 10 घरामध्ये शेअर करा. मी एवढ्या रात्रीचं लय मेहनतीनं दिवसभर मेहनत करायची आणि रात्रीचं व्हिडिओ बनवायचा. माझे डोळे सुजलेले असतात, सुजलेले बघा. तरी जाऊ द्या, आपला बोल त्यांच्या मनाला ठसावा, आपला बोल त्यांच्या मनाला ठसावा. चेहऱ्याचं काय हो, चेहऱ्याचं सोडा, चेहऱ्याला काय बघत बसायचंय. मन मी चंगा तर काटवट मी गंगा. आपलं मन चंगा असलं तर आपलं सगळं चांगलं आहे. राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी. राधे 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 राधे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय श्रीराम, 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 जय श्रीराम. सदा सुखी राहा मुलांनो, मुलींनो, बघणाऱ्यांनो. आपल्यालाच चालू करायचा, आपल्यालाच बंद करायचा, अशी माझी जीवनाची कहाणी आहे मुलींनो. रामकृष्ण हरी. कुठून बंद करू?